बातमी मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे। मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकरीमुळे प्रदूषण वाढते आणि त्यात धुकं आणि धुळीकणांची भर पडतीये। थंडीच्या दिवसात प्रदूषणात चांगलीच वाढ झाली आहे। या वर्षीच्या प्रदूषणाचा विळखा कायम राहणार आहे। तेव्हा जर एखाद्या परिसरामध्ये सलग 3 दिवस हवेचा गुणवत्ता निर्देशांक 300 च्या वर नोंदवला गेला तर संबंधित परिसर हा रेड झोन घोषित केला जाईल। तिथलं बांधकामही बंद करण्यात येतील असा इशाराच महापालिकेने दिलाय। गेल्या वर्षी सुद्धा वाढत्या प्रदूषणामुळे कुलाबा, भायखळा आणि बोरिवली इथली बांधकामं बंद केली होती आणि यंदाही तशीच कारवाई सुरू राहणार आहे। आणि याच मुंबईतल्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबईमध्ये दिवसेंदिवस हवेचे प्रदूषण वाढतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते। सध्या आपण जर बघितलं तर संपूर्ण मुंबईने अशा प्रकारची प्रदूषित धुरक्याची चादर पांघरलेली आहे। दररोजचं अलीकडच्या काही दिवसांमधलं मुंबईचं हेच चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि याचमुळं मुंबईकरांमध्ये श्वसनाचे आजार देखील बळावत असल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे। खरं तर दरवर्षीच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ज्यावेळी थंडी पडते त्यावेळी हवेची गुणवत्ता ही खालावत असते, मात्र यावर्षी हवेची गुणवत्ता कमालीची खालावत असल्याचं हे मुंबई महानगरपालिका आणि जे एअर क्वालिटी इंडेक्स ज्या यंत्रणांच्या माध्यमातून मोजला जातो त्यांच्या माध्यमातून नोंदवण्यात आलं आहे। आपण जर बघितलं तर मुंबईचा आजचा एअर क्वालिटी इंडेक्स हा 220 पर्यंत खाली गेलेला आहे। त्यामुळं ही हवा श्वसनासाठी अयोग्य असल्याचं बोललं जातं आहे। एकूणच आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यावेळी प्रदूषणामध्ये वाढ होते, हवेच्या प्रदूषणामध्ये वाढ होते, त्यावेळी काही नियम आणि अटी लावल्या जातात, काही पावलं उचलली जातात, जशा प्रकारे की बांधकामावरती बंदी आणणे। आताही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तशाच प्रकारचे प्रयत्न केले जाणार आहे। ज्या ज्या परिसरामध्ये हवेचा एअर क्वालिटी इंडेक्स हा 300 पर्यंत जाईल त्या परिसरांना रेड झोन म्हणून मुंबई महानगरपालिका घोषित करणार आहे आणि अशा रेड झोनमध्ये मुंबई महानगरपालिका कुठल्याही बांधकामांना, बेकरींना, कुठल्याही चिमण्यांना, ज्या धुरांच्या चिमण्या असेल या चिमण्यांना परवानगी देणार नाही। त्यामुळं एकूणच मुंबईकरांनी देखील प्रदूषित हवामान असल्यामुळे बाहेर जाताना मास्क लावणे, त्यासोबतच भल्या पहाटे किंवा रात्री उशिरा हे बाहेर चालायला जाऊ नये अशा प्रकारचा सल्ला तज्ज्ञांच्या आणि डॉक्टरांच्या माध्यमातून दिला जातो। त्यामुळं एकूण मुंबईच्या हवेचं प्रदूषण ही जितकी काही हवा प्रदूषित करणाऱ्या उद्योगांची जबाबदारी आहे तितकी मुंबईकरांची देखील जबाबदारी आहे, कारण ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम हा मुंबई शहरावर होतो आणि त्यामुळं मुंबईची दूषित हवा आपल्याला श्वसन करावी लागते। कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।